नक्की देतील. पण त्या आधी अनेक संधी पुन्हा असं म्हणतायत निवडणुकांच्या आधी 29च्या आधी पुन्हा येतील तुम्हाला आणि पुन्हा तुम्ही कोणाच्या गळ्याला लागता की नाही याची चाचपणी चालू होईल. कारण तुमचं जे काम आहे ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं तुम्ही काम करता किंवा 100% रिझल्ट ओरिएंटेड असं तुमचं काम आहे ते अनेकांना भावतं. त्यामुळे असा व्यक्ती हा आपल्या पक्षात असावा असं एक सर्वसामान्य मत झालेलं असतं. नाही, अर्थात त्याच्यामध्ये माध्यमांचा पण रोल खूप मोठा आहे. त्याचं कारण की मी जी आंदोलनं केली, ज्या भूमिका मांडल्या, त्या माध्यमांच्या द्वारे आपलंही नाही का चॅनल त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामुळं राज्यात देशभरात ह्या सगळ्या प्रकारच्या माझ्या भूमिका गेल्या. त्याच्यामुळं आणखीन मोटिवेशन मिळालं. आणि होत असताना एक भूमिका क्लिअर आहे जी मी काँग्रेस प्रवेशाच्या दिवशी सांगितलेली की याच्यापुढे पण बऱ्याच ऑफर येतील, पण मी आज काँग्रेसमध्ये आलोय ना तर माझा अखेरचा श्वास सुद्धा मी काँग्रेसमध्ये घेईल. जर तर तशी वेळ आली की उद्या खूप तडजोड करायला लागते, ऍफिडेव्हिट लिहून द्यायला तयार 100% झाले होते. ऍफिडेव्हिट, आणि माझं हे तुमच्या साक्षीने ऍफिडेव्हिट आहे. तशी वेळ आली तर आपण ऍफिडेव्हिट लिहून देतो म्हटले आणि नंतर प्रवेश झाला ना तिकडे. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचं एक सांगतो ना, त्यांनी काय अट ठेवली ना मी काय अट ठेवली. फक्त मी एवढं सांगितलं की जे माझ्या चौकटीत की आपण कधीही महायुती सरकारच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर जाणार नाही, अशा प्रकारचा मला एक दिलासा हवा. आणि मी माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, माननीय विजयजी वडेट्टीवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी तर मी पक्षात यायच्या अगोदर नाही का आपल्या समोर नाही का माध्यमांच्या समोर हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी सत्तेतल्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर कुठल्या प्रकारची आतली बाहेरची आघाडी करणार आहे. आणि काँग्रेसची ही नॅशनल पॉलिसी, ही स्टेट पॉलिसी, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. बरं, आता कुठले मुद्दे घेऊन खरं तर तुम्ही लोकांना संबोधित करणार आहात आणि तुमच्या येण्यानं काय आता